Uh, so this book is Fifi and Friends. Okay, so in this book there are few characters: Bumble, Slugsy, Stingo, Diggly, Fifi, Poppy, Aunt Tulip, Daisy, Buttercup, Webby, Horneto, Violet, Primrose, Pip, Grubby. See, this is Fifi, and the story name is Fifi and Friends. So come and play. Fifi is the most smiley faced tot in the garden. फिफी कशी असती? एकदम स्माइली फेस असलेली टॉट असती गार्डनमधली. फ्रॉम द मोमेंट शी स्प्रिंग्स आउट ऑफ द बेड अंटील इट्स अ टाईम टू स्विच ऑफ द लाईट्स. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फिफी इज बिझी इन मेकिंग फन फॉर एव्हरीवन. सगळ्यांसोबत मस्ती करण्यासाठी फिफी बिझी असते. आणि काय सांगायचं राहिलं? एव्हरीबडी लव्ज फिफी फॉरगेट मी नॉट. प्रत्येकजण फिफीवर प्रेम करतं, तिला विसरू नका. फिफी लिव्ज ॲट फॉरगेट मी नॉट कॉटेज. ती ह्या कॉटेजमध्ये राहते आणि त्याचं नाव आहे फॉरगेट मी नॉट. इट्स अ ब्राईट येल्लो वॉटरिंग कॅन विथ फ्लॉवरी शटर्स. ते म्हणजे ब्राईट येल्लो कलरचं फ्लॉवरी कॅन. असंच रेकॉर्ड करायचं. हे काय आहे? ब्राईट येल्लो कलरचं वॉटरिंग कॅनचा शेप आहे तिच्या कॉटेजचा. किती छान शेप आहे ना कॉटेजचा. आणि त्याला कशा विंडोज आहेत? फ्लॉवरी शटर्स विंडो आहेत. आणि एक टेरेस पण आहे त्याला, ज्याच्यामधून सगळ्या गार्डनचा व्ह्यू दिसतो. आणि आतमध्ये काय माहिती का फिफीच्या घरामध्ये? इनसाइड फिफी हॅज अ प्रेटी पिंक बेडरूम. आतमध्ये घरामध्ये कॉटेजमध्ये तिच्या पिंक बेडरूम आहे. दॅट शी शेअर्स विथ हर टॉय रॅबिट कॉटन सॉक्स. ती कुणासोबत शेअर करती? टॉय रॅबिट. शेअर करती म्हणजे ती बेडरूममध्ये कुणासोबत राहती? रॅबिट सोबत राहती. टॉय रॅबिट म्हणजे खेळण्यातलं रॅबिट. कॉटन सॉक्स. तू हे हाऊस कुणाकुणासोबत शेअर करतो? हे हाऊस आपण आपलं हाऊस आपण कुणासोबत शेअर करतो? आई बाबा आजी सोबत शेअर करतो की नाही? तसं हे तिचं बेडरूम टॉय रॅबिट आणि कॉटन सॉक्स सोबत शेअर करते ही फिफी. आणि देर इज ऑल्सो कॉझी किचन. तिच्याकडे काय आहे? कॉझी किचन पण आहे आणि लिव्हिंग रूम पण आहे. दॅट इज जस्ट राईट फॉर इन्व्हायटिंग फ्रेंड्स टू टी. म्हणजे तिच्या फ्रेंड्सना टीसाठी इन्व्हाइट करायसाठी खूप क्यूट आहे. फिफीज बेस्ट फ्रेंड कोण आहे माहिती का? फिफीचा बेस्ट फ्रेंड कोण आहे? बंबल. ऑफन बजेस ओव्हर टू से हॅलो, इस्पेशली इफ शी इज मेकिंग हनी कोटेड फ्लॅपजॅक्स. बंबल वूड डू एनिथिंग फॉर फिफी. बंबल फिफीसाठी काही पण करायला तयार असतो. बंबल इज स्टील वर्किंग ऑन हिज फ्लाईंग. म्हणजे बंबलला अजून तेवढं नीट फ्लाय करता येत नाही असं वाटतंय आपल्याला. बट वन्स स्टिंगो चॅलेंज्ड हिम टू रेस. पण एकदा काय झालं? स्टिंगोने त्याला चॅलेंज केलं की चल आपण रेस लावू. द लिटल बी डिडंट थिंक ही कुड विन. लिटल बीला वाटलंच नाही तो विनर होईल असे. बट फिफी चिअर्ड हिम सो लाऊडली ही मेड इट टू द फिनिशिंग लाईन फर्स्ट. पण फिफीने त्याला एवढं चिअर केलं की त्यांनी फिनिशिंग लाईनपर्यंत सगळ्यात आधी पोहोचला. मग काय झालं माहिती का? फिफी युजेस कंपोस्ट टू पॉवर अप मो. आता हे मो काय बरं? मोला पॉवर अप करायला ती कंपोस्ट वापरती. तर मो काय आहे माहिती का? फिफीची हर फ्रेंडली लॉन मूवर आहे ती. म्हणजे मला वाटते की ही असावी लॉन मूवर. म्हणजे फिफीची ही गाडी आहे, तिला ती मो म्हणती. मो ड्राईव्ज फिफी ऑल अराउंड द फ्लॉवर टॉट गार्डन. ती फिफीला फ्लॉवर टॉट गार्डनमधनं फिरवते. फ्रॉम द पॉपीज मार्केट स्टॉल टू स्टिंगोज ॲपल ट्री हाऊस. पॉपीच्या मार्केट स्टॉलपासनं ते स्टिंगोच्या ॲपल ट्री हाऊसपर्यंत ती त्याला फिरवते गाडी. मोज नीट रेड ट्रेलर इज अ परफेक्ट फॉर हार्वेस्टिंग फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. फ्रूट आणि व्हेजिटेबल हार्वेस्ट करायचे असतील ना
तर मोचं परफेक्ट रेड ट्रेलर हे परफेक्ट आहे. इफ ही रन्स आउट ऑफ द फ्युएल, फिफी सर्चेस राउंड द गार्डन पिकिंग अप ओल्ड लीव्स अँड ॲपल पील्स टू गेट हिज इंजिन रनिंग अगेन. हां, म्हणजे काय होतं माहिती का, कधी कधी तिच्या मोमध्ये फ्युएल नसतं, म्हणजे त्यांचं पेट्रोल कसं पेट्रोलवर चालते की नाही आपली गाडी, तसं हिचं पण फ्युएल कधी कधी संपतं. तर फिफी कशाचं सर्च करते, पिकिंग अप द ओल्ड लीव्ज म्हणजे जुने पानं, आणि ॲपल पील्स म्हणजे ॲपलची आपण जी साल काढतो की नाही, तर ती सर्च करते ॲज अ इंजिन टू गेट इंजिन टू रन फॉर रनिंग रनिंग हर मो अगेन. ओके, चला आता आपण नेक्स्ट पेजवर जाऊ.